भायंदर पूर्व स्थित स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स के स्विमिंग पूल में 11 वर्षीय ग्रंथ हसमुख मुथा की डूबकर हुई मौत ने पूरे शहर को झकझोर कर रख दिया है। महज एक लापरवाही ने एक मासूम की जिंदगी छीन ली और अब सवाल उठ रहे हैं कि क्या सिर्फ कुछ कर्मचारियों पर कार्रवाई ही काफी नहीं है। मनसे ने इस लापरवाही के खिलाफ तीव्र आंदोलन छेड़ते हुए प्रतीकात्मक अंत्ययात्रा मोर्चा निकाला, वहीं संबंधित अधिकारियों और ठेकेदार पर भी FIR की मांग की है। आज पूरा मीरा भायंदर न्याय की उम्मीद में प्रशासन की तरफ देख रहा है। काल तुम्ही पाहिलं असेल, एक 11 वर्षाचा मुलगा आहे, त्यात ग्रंथ मुथा याचं काल स्वर्गीय लोकनेता गोपीनाथ मुंडे इथे जलतरण तलावामध्ये स्विमिंग करताना मृत्यू झालेला आहे। याचं सर्वस्व जबाबदारी हे साहस चॅरिटेबल ट्रस्ट आणि त्यांचा सब ठेकेदार यांचा आहे। पालिकेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण की कुठलीही वास्तू भाड्याने देताना अटी शर्तीचं पालन केलं जातं, अटी शर्ती ठेवल्या जातात, पण अटी शर्तीच्या विरोधात 4-5 वर्षापासून तिथे काम चालू होतं। तिथे GST भरला जात नाही ठेकेदाराकडनं, आणि जो ठेकेदार आहे त्याने सब ठेकेदार ठेवला आहे। असा सब ठेकेदार ठेवायची कुठल्याही अटी शर्तीमध्ये परवानगी नसतानाही सब ठेकेदार ठेवलेला आहे, आणि ही सर्वस्व जबाबदारी सब ठेकेदार आणि साहस चॅरिटेबल ट्रस्टचे। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की त्यांच्यावर प्रथम गुन्हा दाखल करा, पीडित परिवाराला नुकसान भरपाई, आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, आणि जोपर्यंत या सर्व गोष्टी होत नाही तोपर्यंत आम्ही हे जे लोकनेता क्रीडा संकुल आहे ते आम्ही चालू होऊन देणार नाही। महापालिकेला कळणार नाही ना, काल ज्या घरात मृत्यू झाला आहे, ज्या मुलाचा मृत्यू झाला आहे, 11 वर्ष ज्या आईवडिलांनी सांभाळलं आहे, ज्याच्या घरात जो मृत्यू होतो त्या लोकांनाच कळतं तिची व्यथा। ही व्यथा दाखवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रतिमात्मक दाखवलेलं आहे। हे आमचं कुठलंही आंदोलन नाही आहे। आज आम्ही हे निवेदन द्यायला आलो आहे, कारण की हे अधिकारी ते एवढे निगरगट्टे झालेले महापालिकेची की यांना आंदोलन करून हे कारवाई प्रस्तावित आहे, कारवाई करत आहे अशी नालायकपणे उत्तरं देत आहे। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आता निवेदन देतानाच हे अशा प्रकारे एक प्रतिमात्मक आंदोलन म्हटलं तरी चालेल, पण निवेदन देण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही। पोलिसांची भूमिका संदिग्ध आहे, कारण की यामध्ये ज्या वेळेला ते साहस चॅरिटेबल ट्रस्टला ठेका मिळाला होता तर इकडचे स्थानिक आमदार आहेत, त्यांनी त्या ठेकेदाराला धमकावलं होतं, आणि त्यांनी स्वतःच्या मर्जीतली माणसं, स्वतःच्या जवळची माणसं सब ठेकेदार म्हणून ठेवलेले आहेत। त्यामुळे आमदार साहेब किंवा इतर कोण असतील हे फक्त सांगतायत की जी कारवाई आहे ती योग्य ती प्रकारे झाली पाहिजे, परंतु कुठलाही आमदार साहेबांनी फोन केला नाही, कुठलंही पत्र दिलं नाही पोलिसांना, आणि पोलिसांचं संशयाच्या भोवऱ्यातच आहे। कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी सब ठेकेदार नेमण्यात आलं होतं। तुम्हाला सर्वांना माहीत असेल, स्थानिक आमदार ते त्यांच्या कार्यकर्त्याला खुश करण्यासाठी जो वसईचा ठेकेदार होता साहस चॅरिटेबल ट्रस्ट, त्या ठेकेदाराला हे ठेका देण्यात आलं होतं। पूर्ण अटी शर्तीचा भंग करून, नियमाचं उल्लंघन करून आणि त्या ठेकेदारावर दबाव टाकून आमदार साहेबांनी तो ठेका आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मिळवून दिला। यात सर्व, आणि काल आमदार साहेब जे पीडित आहे त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी सहानुभूती मिळवण्यासाठी गेले होते। तुम्ही त्या संबंधित जे ठेकेदार आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार हे जनतेला सांगितलं नाही, किंवा पोलीस स्टेशनला तुम्ही कळवलं नाही, फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी तिथे गेले होते। यात राजकीय म्हणजे स्वतःचेच कार्यकर्त्याचा ठेका येतो। आम्हाला जर असं म्हणायचं आहे ना की क्रीडा संकुल असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असू देत, इथे ह्या महापालिकेचे अधिकारी जवळपास डोळं झाकून आपलं काम करतायत, कारण अनेक लोक मृत्युमुखी जात आहेत। आज काल जो घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी होती, आणि क्रीडा संकुलामध्ये तुम्हाला तिकडे सुरक्षा रक्षक असतील किंवा त्या गोष्टी असतील, उपाययोजना असतील, त्या सगळ्या तिथे करायला हव्या होत्यात, परंतु त्या लोकांनी केलेलं नाही आहे। आणि राजकीय वरद असतं तर आहेच, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की ते ठेका कुणाचा आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने चाललेला आहे, परंतु जर या ठेकेदारावरती किंवा सब ठेकेदारावरती जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिसेल। कारण आम्ही या निष्पाप मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा तरुण असतील, ह्या अशा प्रकारे पैसे कमवण्याचं काम हा ठेकेदार करतोय, आणि त्याच्याकडे निष्काळजीपणाने हे जर केलेलं आहेत हे बेजबाबदारीपणा, आणि ह्याला पण हे अधिकारी जे संबंधित अधिकारी यांच्याकडे अधिभार होता ते पण ह्याला जबाबदार आहेत। खबर देखने के लिए देखते रहे समय प्रभात।